ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते कोर्ट हिअरिंग पासून. तर आता इथे अर्जुन म्हणतो, सोनलने सांगितलेलं गावाचं नाव आणि आगीचं साल हे इंटरनेटवर कन्फर्म करून घेत आणि मग मी स्वतः वडगावला गेलो आणि ठरवलं सोनलच्या आईबाबांना भेटायचं म्हणून. मी जेव्हा वडगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलो तेव्हा तर बघा प्रेक्षक, अर्जुन सांगतो कसं तो वडगाव पोलीस स्टेशन मध्ये गेलेला असतो आणि त्या इन्स्पेक्टरने म्हटलेलं असतं की त्यांची मुलगी जेव्हा हरवली होती तेव्हा तिच्या आईबाबांनी हे बघा ही FIR रजिस्टर केली होती असं म्हणून त्याला डॉक्युमेंट्स दाखवलेले असतात. आणि ही जी 2008 सालची FIR आहे, मला हीच वाटते ती FIR असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. तर आता अर्जुन सगळं सांगत असतो आणि आता तो पुरावे सुद्धा देत असतो. जज साहेब हे बघा, हा FIR आहे जो वडगाव पोलीस स्टेशन मध्ये होता, जे सोनलच्या आईबाबांनी रजिस्टर केलं होतं असं म्हणतो तो. आणि आता जजला पुरावा देतो अर्जुन. तर आता जज बघायला लागतात. FIR मध्ये सोनलचं वर्णन केलेलं आहे मिलॉर्ड. तिच्या पाण्यावर असलेली भाजलेची खूण सुद्धा त्या FIR मध्ये लिहिलेली आहे असं म्हणतो अर्जुन. आणि पुण्यामध्ये ज्या गुरुजींना सोनल सापडली त्यांनी सुद्धा FIR केली होती. या FIR मध्ये असलेला सोनलचा फोटो आणि वडगाव पोलीस स्टेशन मध्ये असलेला हा सोनलचा फोटो मॅच होतोय असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो परत पुरावा देतो जजला आणि आता जज कम्पेअर करून बघतात सोनलचा फोटो. सचिन आणि राकेश खूप जास्त घाबरलेले असतात बघा प्रेक्षक हो. आणि त्यानंतर मी सोनलच्या आईबाबांना भेटायला त्यांच्या घरी गेलो तेव्हा कळलं की ते तिथे राहतच नाहीत. आजूबाजूच्या लोकांना विचारलं तेव्हा कळलं बऱ्याच वर्षांआधी त्यांनी घर सोडलं आणि आता ते कुठे आहेत ते कुणालाच माहित नाही असं म्हणतो अर्जुन. पण मिलॉर्ड, त्या गावात आम्हाला एक माणूस भेटला, त्याने आम्हाला सांगितलं की. तर आता इथे अर्जुन सांगत असतो घडलेला सगळा प्रकार. तर आता अर्जुन गेलेला असतो तिथे तेव्हा तो एका माणसाला विचारलेला असतो ना, इथे राहणाऱ्या फॅमिलीचा पत्ता काहीच लागत नाही, असं कसं होईल असं म्हणतो अर्जुन. इतक्या वर्षांपासून त्यांनी कुणालाच कधीच कॉन्टॅक्ट केला नाही का असं म्हणतो अर्जुन. अहो नाही केला, पण माझी बायको आणि अर्चनाची आई सुषमा या दोघी चांगल्या मैत्रिणी होत्या असं म्हणतो. पण मला नाही वाटत आता त्यांचं काही कॉन्टॅक्ट असेल असं म्हणतो. मला वाटत नाही म्हणजे तुम्ही कन्फर्म नाही आहात राईट? ते काम करा ना प्लीज, त्यांना विचारा ना असं म्हणतो अर्जुन. बहुतेक त्यांना माहित असेल असं म्हणतो अर्जुन. तर आता तो माणूस तिच्या बायकोला बोलवलेला असतो. मीरा जरा बाहेर आहे असं म्हटलेला असतो. तिची बायको येते, इन्स्पेक्टर प्रदीप खरात, तुमच्या इथे जी मैत्रीण तुमची राहत होती सुषमा इंगळे, तिची थोडी माहिती पाहिजे होती. ती सध्या कुठे राहते, काय करते, त्याच्याबद्दल जरा माहिती आहे का असं म्हणतो तो इन्स्पेक्टर. हे बघ पोलीस आहेत, ते माहिती विचारतायत, ते काय माहित असेल तर सांगून टाक असं म्हणतो तो. सुषमाने तिचा नवरा इथून निघून गेल्यानंतर कुठे गेले ते मला माहिती नाही. त्यानंतर तिचा कधी फोन नाही आला, पण मी तिला फोन करण्याचा प्रयत्न केला पण तिचा फोन बंदच होता असं म्हणते ती. तुम्ही तिच्या छोट्या मुलीला पण ओळखायचा का असं म्हणतो अर्जुन. तर ती बाई म्हणते हो ना, अगदी अंगा खांद्यावर खेळले ती माझ्या, अगदी जन्मापासून असं म्हणते ती बाई. जन्मापासून म्हणजे तिचा जन्म इथे झाला असं म्हणतो अर्जुन, वडगावात त्या हॉस्पिटलमध्ये असं म्हणतो अर्जुन. तर ती बाई म्हणते नाही नाही, इथे नाही झाला, इथे जवळच मांजरगाव म्हणून आहे, तिथल्याच एका सरकारी हॉस्पिटलमध्ये तिचा जन्म झाला असं म्हणते ती बाई. मला अगदी व्यवस्थित आठवते तेव्हा राजन भाऊजी कुठल्या तरी कामासाठी पुण्याला गेले होते. सुषमा एकटीच घरी होती. तिला अचानक कळा सुरू झाले आणि तिचं नाव मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये नोंदवलंय हे मला माहिती होतं, म्हणून मीच तिला तिथे घेऊन गेले आणि तिथे अर्चनाचा जन्म झाला असं म्हणते ती बाई. म्हणजे इन्स्पेक्टर, मांजरगावच्या सरकारी हॉस्पिटलमधून आपल्याला सोनलच्या जन्माचा दाखला मिळू शकतो असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणतो इन्स्पेक्टर. कोण सोनाला असं म्हणते ती बाई. मी तर अर्चनाबद्दल बोलते असं म्हणते ती. तुमची अर्चना म्हणजे आमची सोनाला असं म्हणतो अर्जुन. त्यानंतर मी आणि इन्स्पेक्टर खरात मांजरगावातल्या सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो. तिथल्या रेकॉर्ड रूम मध्ये रेकॉर्ड चेक करत होतो मी मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर सगळा प्रकार सांगत असतो अर्जुन, कसं तो सगळं शोधत असतो रेकॉर्ड साठी. खूप तास त्या रेकॉर्ड रूम मध्ये काम केल्यानंतर आपल्याला सोनलच्या जन्माचा दाखला सापडला असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुनला धक्का बसलेला असतो लगेच पुरावा मिळाल्यावर. तर आता तो दाखवतो, हे आहे सोनलचं बर्थ सर्टिफिकेट असं म्हणतो अर्जुन. यावर हे क्लिअरली लिहिलंय तिची बर्थ डेट 2 मे 2005 आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता तो दाखवतो पुरावा जजना. म्हणजे 2008 साली जेव्हा वडगावच्या जत्रेत आग लागली होती तेव्हा सोनलचं वय 3 वर्ष होतं आणि आता 2026 मध्ये तिचं वय 21 वर्ष आहे असं म्हणतो अर्जुन. तर आता खूप जास्त आनंद झालेला असतो सुभेदार मंडळींना आणि त्याने हे सिद्ध होतंय मिलॉर्ड, सोनल अल्पवयीन नाही आहे असं म्हणतो अर्जुन. आणि माझे क्लायंट सायली सुभेदार यांच्यावर पॉक्सोचा कायदा लागू होऊ शकत नाही असं म्हणतो तो. तर सगळ्यांना खूप जास्त आनंद झालेला असतो. सायलीला पण खूप छान वाटतं बघा प्रेक्षक हो. मी कोर्टाला विनंती करतो मिलॉर्ड, मिसेस सायली सुभेदार यांना ह्युमॅनिटेरियन ग्राउंड्सवर बेल द्यावी असं म्हणतो अर्जुन. त्या 7 महिन्यांच्या प्रेग्नेंट आहेत, त्याचा कोर्टाने विचार करावा असं म्हणतो अर्जुन. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन जाऊन बसतो बघा प्रेक्षक आपल्या जागेवर. तर आता जजमेंट लिहित असतो जज. ॲडव्होकेट शेंडे, तुम्हाला याच्यावर काही बोलायचं आहे का असं म्हणतो तो. तर आता शेंडे समोर येतो. येस मिलॉर्ड, सोनल ही अल्पवयीन नाही हे सिद्ध झालं असेल तरीही सायली सुभेदार यांच्यावर मुलींची तस्करी करण्याचा गुन्हा लागू आहे असं म्हणतो शेंडे. हा सुद्धा अत्यंत गंभीर गुन्हा आहे मिलॉर्ड. आणि सुरेशच्या स्टेटमेंट नुसार मानसी नावाची अजून एक मुलगी आहे जी सापडली नसली तरी ती अल्पवयीन आहे असं म्हणतो तो. त्यामुळे पॉक्सो मध्ये बेल मिळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मिलॉर्ड असं म्हणतो तो. ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. पोलिसांना त्या मुली अजूनही सापडलेल्या नाहीये. मानसी अल्पवयीन असल्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. सोनलची बोनेज टेस्ट मॅनेज करू जाऊ शकते तर त्या मुलींच्या बाबतीत असं काही होणार नाही कशावरून असं म्हणतो अर्जुन. आणि ज्या मुली अजून सापडल्याच नाही तर कसल्या बेसिसवर मिसेस सायली सुभेदार यांना जेलमध्ये ठेवताय
हे सबशेल चुकीचं आहे असं म्हणतो तो. माझ्या क्लायंटचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नाही असं म्हणतो अर्जुन. तो त्यांनी पळून जाण्याचा किंवा पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये व्यत्यय आणायचा त्यांचा काहीच संबंध असणार नाही असं म्हणतो तो. आणि पनवेलमध्ये त्यांचं राहतं घर आहे, त्यामुळे त्या पनवेल सोडून जाणं शक्यच नाही असं म्हणतो अर्जुन. तर आता कोर्टाने माझ्या क्लायंटला बेल देण्यात काहीच हरकत नाही असं म्हणतो अर्जुन. दॅट्स ऑल मिलॉर्ड असं म्हणतो अर्जुन. तर आता अर्जुन जाऊन बसतो बघा प्रेक्षक हो, आणि शेंडे वकील सुद्धा. तर आता सुनवाई होणार आहे फायनल. तर आता जजमेंट लिहून झालेलं असतं जज साहेबांचं. तर आता पाया पडत असते कल्पना बघा प्रेक्षक हो. आज कोर्टात सादर झालेले पुरावे पाहून कोर्ट ह्या निर्णयाला पोचला आहे की मुलींचं तस्करी हा आरोप जरी सायली सुभेदार यांच्यावरून हटला नसला तरीही त्या बाबतीत कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही असं म्हणतात जज. सोनल अल्पवयीन नाही हे सिद्ध झालेलं असलं तरी दुसऱ्या मुली सापडलेल्या नाहीयेत आणि त्यांच्यातली एक मुलगी कदाचित अल्पवयीन असू शकते असं म्हणतात जज. त्यामुळे सायली सुभेदार यांच्यावरून पॉक्सोचा कायदा हटवला जाऊ शकत नाही असं म्हणतो जज. तर सगळ्यांनाच खूप वाईट वाटतं आणि शेंडे वकील खूप जास्त आनंद होतो त्याला. या बाबतीत कोर्ट बचावाची भूमिका घेत आहेत. तर आता सगळ्यांनाच धक्का बसतो बघा प्रेक्षक हो, बेल नाही मिळाला सायलीला म्हणून सगळ्यांचे चेहरेच उतरतात. पण कोर्टासमोर सोनलचं वय 18च्या वर आहे याचे पुरावे समोर आहेत आणि गायब बसलेल्या मुलींच्या वयाचे पुरावे पोलिसांकडे कुठलेच नाहीत असं म्हणतात ते. आणि आरोपी पनवेल सोडून जाण्याचा धोकाही कोर्टाला दिसत नाही. त्यामुळे हे कोर्ट सायली सुभेदार यांना जामिनावर सुटका करत आहे असं म्हणतात जज. तर आता धक्का बसतो बघा प्रेक्षक हो, सचिन राकेशला आणि शेंडे वकील तर हादरून जातो. तर आता सायलीला खूप जास्त आनंद होतो, कल्पनाला आणि प्रतिमाला पण. अर्जुनला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता सायली पाया पडते देवाच्या. तसेच हे कोर्ट पोलिसांना ताकीद देत आहे की कुठल्याही महत्वाचे रिपोर्ट्स तपासून द्यावेत आणि रिपोर्ट्स बाबतीत कोणताही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही असं म्हणतात ते. भरत कदम यांनी तो रिपोर्ट मॅनेज करण्याचा गुन्हा केलाय आणि स्वतःच त्यांचा गुन्हा कबूल केल्यामुळे त्यांना 10,000 रुपये दंड आणि 1 महिन्याची कारावासाची शिक्षा मिळते असं म्हणतात. द कोर्ट इज अर्जंट असं म्हणतात आता जज. तर आता इथे संपलेली असते सुनवाई बघा प्रेक्षक आणि सायलीला बेल मिळालेला आहे. तर आता चैतन्याने अर्जुनला खूप जास्त आनंद होतो. तर आता सायलीला सगळेजण मिठी मारतात. ॲडव्होकेट शेंडे पुढे जाण्याची घाई आहे तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. फक्त 2 मिनिटं द्या असं म्हणतो अर्जुन. काय बोलायचं नाही मला असं म्हणतो अर्जुन. आय मीन माझी मेमरी मला दगा देते आय थिंक असं म्हणतो तो. मागच्या हिअरिंग मध्ये तुम्ही म्हणाला होतात ना की मी कितीही प्रयत्न केले तरी सुद्धा माझ्या बायकोला जामिनावर सोडू शकणार नाही, समथिंग लाईक दॅट असं म्हणतो अर्जुन. काय होतं नेमकं ते? हा आठवलं. मीच तुम्हाला चॅलेंज केलं होतं की पुढच्या हिअरिंग मध्ये माझ्या बायकोला बेलवर सोडवून घरी घेऊन जाईन असं म्हणतो अर्जुन. तर आता सगळेजण खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हो. अर्जुन म्हणतो ॲडव्होकेट शेंडे ही गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन सुभेदारकडे चॅलेंज केलं तर जिंकणार कोण हा प्रश्न येतच नाही असं म्हणतो तो. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आता फक्त तुमच्या बायकोला जामीन मिळालाय असं म्हणतो शेंडे वकील. त्याच्यावरचे आरोपीही अजून हटलेले नाहीये. अजून ह्या केसचा फार मोठा डोंगर चढायचा आहे तुम्हाला असं म्हणतो. माझ्या बायकोसाठी मी कोणताही डोंगर चढायला तयार आहे असं म्हणतो अर्जुन. आता माझा पुढचं चॅलेंज ऐकून घ्या असं म्हणतो अर्जुन. मी माझ्या बायकोला निर्दोष मुक्त करेन असं म्हणतो अर्जुन. अख्ख्या जगाला कळेल की तिच्यावर लागलेले सगळे आरोप खोटे होते असं म्हणतो अर्जुन. चॅलेंज असं म्हणतो आणि हात पुढे करतो. चॅलेंज एक्सेप्ट कराल का असं म्हणतो तो. शेंडे वकील निघून जातो बघा प्रेक्षक हो तिथून चिडून. तर आता सगळेजण हसतात. तर आता तिच्या असिस्टंटला पण म्हणतो अर्जुन. तर आता तो पण निघून जातो. प्रतिमाला तर खूप जास्त आनंद झालेला असतो. तर आता इथे अर्जुन येतो सायलीकडे. अभिनंदन सायली असं म्हणतो प्रताप. अभिनंदन माझं नाही बाबा, तुमच्या मुलाचं करा असं म्हणते सायली. त्याने आणखीन एक विजय मिळवलाय असं म्हणते ती. तर आता कल्पना सायलीला मिठी मारते. तर आता इथे मीडियावाले आलेले असतात. तर आता ते म्हणायला लागतात कथा झालेल्या माहितीनुसार वत्सल्य आश्रमाच्या मुलींच्या तस्करीच्या केसबद्दल सांगायचं आहे आणि त्या केसला आता वेगळंच वळण मिळालेलं आहे. आरोपी मिसेस सायली सुभेदार यांचे वकील ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार आणि आताच हे सिद्ध केलंय की पोलिसांच्या ताब्यात असलेली मुलगी अल्पवयीन नाही. त्यामुळेच सायली सुभेदार यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्यामुळे लवकरच आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू असं म्हणते ती. तेवढ्यातच आता तिथून अर्जुन आणि सायली येतात. खूप पाऊस असतो बघा प्रेक्षक हो. अर्जुन सर आले असं म्हणतात सगळे. तर आता तो मीडियावाला म्हणतो मिसेस सुभेदार आता तुमच्या नवऱ्याने तुम्हाला जामीन मिळवून दिला आहे, त्याबद्दल तुमच्या मनामध्ये काय भावना आहेत असं म्हणते ती. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी मला जामिनावर सोडवलं याचं मला काहीच आश्चर्य नाही वाटत. मला खात्रीच होती, पण केस अजून संपलेली नाहीये. ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार मला या केसमधून पण असंच निर्दोष मुक्त करतील असा विश्वास आहे मला असं म्हणते ती. सायली मॅडम तुमच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत, तुमची या सगळ्यातून सुटकायला असं वाटतं का तुम्हाला असं म्हणते ती बाई. तर आता सायली म्हणते मला माझ्या वकिलावर आणि माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे असं म्हणते सायली. याआधी सुद्धा आमच्यावर असे खूप आरोप केले होते, पण ते सगळे आरोप खोटे होते हे मी सिद्ध केले कोर्टात आणि ह्यावेळेस सुद्धा असंच झालं. सायलीवरचे सगळे आरोप खोटे आहेत हे मी सिद्ध लवकरच करेन असं म्हणतो आणि आय एम रिअली व्हेरी सॉरी. त्याच्या पुढे आम्ही काय इंटरव्ह्यू देणार नाही होत असं म्हणतो आणि आता इथे अर्जुन घेऊन जातो सायलीला आणि सगळे सुभेदार मंडळी सुद्धा जातात. तर आता इथे बघा प्रेक्षक सायली आलेली असते घरी. तर आता सायली ताई असं म्हणत आता गौरी त्यांनी मिठी मारते सायलीला. तर आता इथे अस्मिता आणि श्वेता सुद्धा असतात स्वागत करण्यासाठी सायलीचा. तर आता ओवाळते तिला अस्मिता.
तर आता इथे सायलीचं स्वागत होतं बघा प्रेक्षक रामासारखा तिच्या घरामध्ये. बाळट श्वेता पण तिथेच आहे बघा प्रेक्षक. तर आता इथे गौरीला आतमध्ये घेते अस्मिता आणि आता इथे सायलीची ओवाळणी होत असते, कुंकू वगैरे लावत असतात तिला आणि आता इथे गौरी करत असते सगळं आणि सगळेजण हसत असतात गौरीला बघून. वेलकम बॅक सायली, तुझी आम्ही आतुरतेने वाट बघत होतो असं म्हणते अस्मिता. आणि तू लवकरच घरी येणार ह्याची खात्री होती सगळ्यांना असं म्हणतो अश्विन. चल बायको असं म्हणतो अर्जुन, तुझं घर तुझी वाट बघते. तर आता इथे सायली आतमध्ये येते बघा प्रेक्षक आपल्या घरामध्ये. तर आता इथे प्रियाला भेटायला आलेला असतो राकेश. तर आता प्रिया येऊन बसते. प्रिया असं म्हणत असतो तो तेवढ्यातच प्रिया त्याला कानाखाली मारते, जोरात मारते बघा प्रेक्षक त्याला ती. तर आता कॉन्स्टेबल निघून जाते तिथून. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा काय चकला खात बसला होतास काय रे असं म्हणते प्रिया. एक जबाबदारीचं काम दिलं होतं तेही नाही जमलं ना. काय सांगितलं होतं हॉस्पिटल मधल्या वॉर्ड बॉयला मॅनेज कर, पण नाही तो अर्जुन आपल्या नाका खालून सायलीला सोडून घेऊन गेला असं म्हणते ती. सायलीला फक्त बेल मिळाली आहे, सुटली नाही ती असं म्हणतो तो. घरी गेली ना असं म्हणते प्रिया. आता ती इथे येणार नाही, माझ्या डोळ्यासमोर ती असायची ना, मला तिला रडताना बघायला खूप जास्त आनंद व्हायचा. हेही नाही झालं. 2 दिवसाचं सुख देऊ शकला तुम्ही मला असं म्हणते प्रिया. घरी गेली, खरं तर माझं घर आहे, घरी का गेली असं म्हणते प्रिया. मी का नाही असं म्हणते ती. तिथे ती आहे आणि इथे मी आहे, मी का अन्याय सहन करू असं म्हणते प्रिया. मी सहन का करू, हा अन्याय असं म्हणते ती. तर आता इथे मैपत सचिन सोबत बोलत असतो. तर आता मैपत म्हणतो सगळं मी कसं सहन करायचं दीक्षित असं म्हणतो मैपत. तो अर्जुन सुभेदार परत कोर्टात जिंकला. आता हे प्रकरण आणि याचा फटका फक्त मैपत चिकलेला नाही बसणार, तर मैपत बाबाला बसणार. उगाच तुमच्या सगळ्यांचे नादी लागलो आणि फंद्यात पडलो. हे प्रकरण जर माझ्या अंगाशी आलं ना दीक्षित, मी सगळ्यांचं वाटोळं करेन, लक्षात ठेव असं म्हणतो तो. नाही अण्णा, असं ह्या वेळेला काही होणार नाही असं म्हणतो सचिन. मैपत बाबाच्या रेप्युटेशनला धक्का लागणार नाहीये आणि त्याचा संबंध तुमच्याशी जोडला जाणार नाही हे मी बघेन असं म्हणतो तो. पण अर्जुन सुभेदार त्याच्या बायकोला सोडून नेलाच ना, तो डेंजर माणूस आहे लई, कळलं ना. सगळ्या लफड्यांशी माझं काही घेणं देणं नाही. एक सांगतो दीक्षित, जर ह्या प्रकरणात मैपत बाबाचं नाव आलं तर मी माफीचा साक्षीदार होईन आणि तुमच्या सगळ्यांचे नरडे आवळेन असं म्हणतो तो. अण्णा असं म्हणतो सचिन, मी फक्त मलाच का बोलताय, त्या राकेशच्या बिडोकपणाचं काय. आणि प्रिया ती सुद्धा चुकलीच आहे की असं म्हणतो होता सचिन. प्रिया आता राकेशचा गळा पकडते आणि म्हणते का म्हणालास, माझी पण चूक झाली. काय चुकले मी असं म्हणते प्रिया. बोल काय चुकले मी असं म्हणते ती. सोड सोड असं म्हणतो राकेश. तूच म्हणाली होतीस ना अर्जुनला वडगावच्या सगळ्या गोष्टी खऱ्या खऱ्या कळल्या पाहिजे. तो सुरेश आणि फेक इन्स्पेक्टर ह्यांचं फेक पितळ उघडं पडेल हे तूच म्हणाली होतीस ना असं म्हणतो तो. हो म्हणाले मग असं म्हणते ती. मग काय असं म्हणतो राकेश. त्याच इन्फॉर्मेशनचा वापर करून अर्जुन वडगावपर्यंत पोहोचला आणि त्याने सोनलचा सगळ्या डिटेल्सचा वापर केला. वडगाव बद्दल त्याला कळलं नसतं ना तर हे घडलंच नसतं असं म्हणतो तो. अक्कलशून्य ते अक्कलशून्यच राहणार तो असं म्हणते प्रिया. तो फेक इन्स्पेक्टर आणि तो सुरेश सोनलला आश्रमामध्ये आणायला गेले. त्या दिवशी जर पकडले गेले असते ना तर सायलीच्या जागी तू आणि सचिन इथे जेलमध्ये असता असं म्हणते प्रिया. तर आता मैपत म्हणतो राख सगळ्यांची राख होणार आणि त्याच्यात सगळ्यात आधी मैपत बाबा जळून भस्म होणार असं म्हणतो तो. पण मी होऊ देणार नसतो हे दीक्षित. असं होणारच नाही अण्णा, हा फक्त एक छोटा सेटबॅक आहे. सायली अजून निर्दोष सुटलेली नाही असं म्हणतो सचिन. आपण जोपर्यंत आपली एकी ताबूत ठेवतोय ना तोपर्यंत आम्ही अशी अनेक प्रॉब्लेम सहन करू शकतो अण्णा असं म्हणतो तो. पण आपण एकत्र राहायचं आणि एकत्रच त्या अर्जुन आणि सायलीला आयुष्यातून उठवायचं असं म्हणतो तो. मैपत खूप जास्त चिडलेला असतो. तर आता इथे सायली बसलेले असते सोफामध्ये. तर आता इथे गौरी म्हणते आता सायली ते मला कधी सोडून जाणार नाहीस ना असं म्हणते ती. नाही बाळा कुठेच नाही जाणार मी असं म्हणते सायली. आणि गौरी मी तुझ्या सायलीत आहे ना, कुठेच जाऊ देणार नाही असं म्हणतो होता अर्जुन. तर बघा प्रेक्षक या गौरीला बघून खरंच खूप वैताग येतोय. तुम्हाला पण वैताग येतोय का कमेंट करून नक्की सांगा. कारण आता इंटेन्स सीन आहे, तेवढं छान चाललंय सगळं आणि गौरी मध्येच तोतड्या आवाजामध्ये काहीतरी बोलते, काय बोलते कळत पण नाही बघा प्रेक्षक. खरंच खूप कंटाळा आलाय, हे कॅरेक्टर संपलं पाहिजे. गौरी काहीतरी होऊन सायली असं म्हणते कल्पना. आता कुठे घराला घरपण आले असं म्हणते ती. अगदी चेन पडत नव्हती ग तुझ्याशिवाय असं म्हणतात त्या. हा काळ तुझ्यासाठी केवढा अवघड असेल सायली असं म्हणते प्रतिमा. आता जरा आराम कर, किती अशक्त झालीस बघ. इथे नीट खातपीत सुद्धा नव्हतीस ना असं म्हणते प्रतिमा. आई अगं मी फक्त 2 दिवस इथे नव्हते, अशक्त कशी दिसेन असं म्हणते ती. याची नजर कशी असते ना ते आता थोड्याच महिन्यात कळेल तुला सायली असं म्हणते प्रतिमा. पण सायली तुझा चेहरा ना अगदीच कोमजलाय. हे बघ आता तू घरातलं कोणत्याही कामाला हात लावायचं नाही असं म्हणते कल्पना. सायली आता तुझं काय खरं नाही असं म्हणतं प्रताप. या दोघी मिळून तुला सक्तीची विश्रांती घ्यायला लावणार आहे तसं म्हणतं प्रताप. खूप काळजी घेणार आहे सगळे तुझी असं म्हणतो चैतन्य. सायलीबाईने आज तुझे इतकी काळजी घेणार आहेत ना सगळे की कुणी आमच्याकडे बघणार पण नाही असं म्हणतो तो. आधीच तसंही आम्हाला कोणी भाव देत नाही, त्यात आज आम्ही चक्करून पडलो ना तरी कोणी लक्ष देणार नाही असं म्हणतो चैतन्य. सगळे हसायला लागतात. तुला उचकी लागली तरी 10 जण पाणी घेऊन येतील असं म्हणतो तो. अश्विन मात्र हसत असतो आणि दादा त्या 10 जणांना ढकलून पुढे जाईल पाणी द्यायला असं म्हणतो अश्विन आणि हसतात सगळेजण. खरंच खूप फनी सीन होता खरंच प्रेक्षक. चला आता अर्जुन आपल्याला घरात दिसेल, हे तर इतके दिवस तो घरात दिसला सुद्धा नाहीये असं म्हणते अस्मिता. अगं माझ्यासाठीच पुरावे गोळा करत फिरत होते असं म्हणते सायली. माहितीये मला गमत केली असं म्हणते अस्मिता. पण खरंच या कठीण काळात तुम्ही सगळे माझ्या पाठीशी ज्या प्रकारे उभे राहिला ना त्यामुळे मला खूप शक्ती मिळाली असं म्हणते सायली. तर आता इथे राकेशला दाखवले. बघ प्रिया जे झालं आता पुढे काय करायचं ते सांग मला असं म्हणतो तो. विचार कर असं म्हणते प्रिया. मी तुझ्या बरोबर बसून विचार करावा एवढी तुझी लायकी नाही असं म्हणते प्रिया. बघ प्रिया
तू मला काही म्हण, पण एक गोष्ट खरी आहे, आपण भरकटून चालणार नाही. आपली एकीच खरी आपली ताकद आहे असं म्हणतो तो. तर प्रिया म्हणते, धी नव्हे ते बरोबर बोललायस रे, आपल्यात फूट पडून चालणार नाही. आणि आता 5 नाही 6 जण आहोत आम्ही. आपण जर एकत्र राहिलो ना तर त्या अर्जुन आणि सायलीच्या आयुष्याची राख रांगोळी करू शकतो असं म्हणते ती. तर आता बघा प्रेक्षकाचा बघ किती समोर वगैरे का पण ते काय ते सतत भीती वाटते मला की त्या मुली अजून सापडलेल्या नाहीत असं म्हणून सायली अर्जुन सोबत बोलत असते. लवकरात लवकर त्यांना शोधा नाही तर मला चेन पडणार नाही असं म्हणते ती. आता इथे सचिनला कॉल आलेला असतो. टोनी इथून पुढे आपल्याला जास्त अलर्ट असायला हवं असं म्हणतो सचिन. मी तुला नवीन काहीतरी कॉन्टॅक्ट देतोय, आपल्याला लवकर मुलींना तिथे हलवावं लागणार असं म्हणतो तो. जे जे घडलंय ना त्यावरून असं वाटतंय असं म्हणते तर सायली, कारण आता इथे अर्जुन जे जे घडलंय सगळं लिहून ठेवलेलं असतं बघा प्रेक्षक हो. मला असं वाटतंय की हा प्लॅन ज्या कोणी व्यक्तीने केलाय ना त्या व्यक्तीचं खूप आधीपासून माझ्यावर बारीक लक्ष होतं असं म्हणते सायली. तर आता श्वेता सगळं ऐकत असते. तर बघा प्रेक्षक हो, ते संपतो एपिसोड आणि रिकॅप सुद्धा. तर आता इथे पडद्यामागचे थोडे सीन्स दाखवलेले आहेत. म्हणजे सायलीचा जेव्हा प्रेग्नन्सीचा ट्रॅक शूट झाला आणि डोहाळ्या जेवणाच्या वेळेला कसं तिला पोलीस येऊन घेऊन गेलेले असतात, किती भारी होता ना तो सीन. हा सगळा कसा रेकॉर्ड झालाय, शूट झालाय दाखवलंय बघा प्रेक्षक. खरंच खूप छान आहे रे, बघायला अजिबात विसरू नका. आणि आम्ही हे पिक्स इथे लावतोय बघा प्रेक्षक, किती छान शूट केलेलं असतं. तर कसं पावसाळ्यात शूट झालं असतं ते सुद्धा दाखवलंय. तर कसं तिला गाडीत बसून नेलेले असतात ते सगळं दाखवलंय बघा प्रेक्षक. तर प्रेक्षक हे पिक्स बघण्यासाठी हा व्हिडिओ बघतच राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आमच्या या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.